जिंकला सिंधुदुर्ग। सगळेच आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी यांचा आक्रोश मोर्चा हा 12 मार्चला सन्माननीय शेतकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शासनासमोर आमच्या मागण्या घेऊन जाण्यासाठी हा मोर्चा आपण त्या ठिकाणी घेऊन जातोय। महाराष्ट्र राज्याचं बजेट त्या ठिकाणी सादर झालं, परंतु त्यात जी नुकसान भरपाई जाहीर झाली आहे त्या नुकसान भरपाई त्यांचे जे निकष आहेत त्या निकषात आमचा कुठलाही आंबा बागायतदार किंवा काजू बागायतदार त्या ठिकाणी बसत नाहीये। खरं तर 2000 आमची मागणी होती की सरसकट कर्जमाफी, सरसकट नुकसान भरपाई काजू बागायतदार आणि आंबा बागायतदारांना मिळाली पाहिजे। माफक अपेक्षा घेऊन आम्ही गेले काही दिवस आंबा बागायतदार आणि काजू बागायतदार हे शासनापुढे आमचं गाऱ्हाणं मांडतोय, परंतु जी काय कालची जी नुकसान भरपाई जाहीर झाली किंवा नुकसान भरपाई नाही कर्जमाफी जी जाहीर झाली ही फक्त आमच्या आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांच्या तोंडाला पानं पुसणारी ही नुकसान भरपाई असं आम्ही या ठिकाणी नमूद करतो। खरं तर आंब्याला हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये ही सर्वसामान्य मागणी आहे। आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकदाही कुठल्याही शेतकऱ्याने कधीच आम्ही शासनाकडे नुकसान भरपाई किंवा कर्जमाफी आम्ही कधीच ओरडून मागितले नाही, टाळं फोडून मागितले नाही। पण सध्याची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती बघता शासनाचा पण जो काय सर्वे झाला, जे सर्वेक्षण झालं त्यात 95% नुकसान भरपाई नुकसान झालंच आहे हे स्पष्ट दिसत असताना पण कुठेही शासनाने आमची दखल या अधिवेशन काळात घेतली नाही। आणि आम्ही जो काही मेळावा त्या दिवशी राजू शेट्टींच्या माध्यमातून देवगड तालुक्यात घेतला होता त्या मेळाव्यातच आम्ही 20 दिवसाची मुदत शासनाला दिली होती की त्या मुदतीत आपण आम्हाला योग्य तो न्याय द्या। तो न्याय नाही दिला तर आम्ही आमचा मोर्चा काढू आणि त्यानंतरची जी काय भूमिका असेल त्या आम्ही आमची स्पष्ट करू। परंतु आम्हाला हवा तसा न्याय या ठिकाणी मिळाला नाही आणि त्यामुळे आमच्या सगळ्या शेतकरी बांधव आमचे सगळे सिंधुदुर्गातले असू देत, रत्नागिरीतले असू देत हे निराश झालेले आहेत। आमच्या साध्या मागण्या आहेत की आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, कर्जमाफी सरसकट मिळाली पाहिजे आणि आंबा आणि काजूला हमीभाव मिळाला पाहिजे। ह्या मागण्या असू नयेत का? त्या माफक अपेक्षा आहेत ना। कधी आमच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पण आत्महत्येची वेळ आता आमच्या शेतकऱ्यांवर आली। ही आत्महत्या करण्याची वाट सरकार बघतंय का? ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 500 कोटी AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी शेती करता यावी म्हणून 500 कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी किंवा अनुदान हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळू शकतं, पण आंबा बागायतदारांना मिळू शकत नाही। आम्हाला हे जे तुम्ही काय पुढच्या उपाययोजना कराल, आम्हाला संशोधन केंद्र पाहिजे, ते संशोधन केंद्र करण्यासाठी तुम्ही मदत कराल मान्य आहे, तुम्ही AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला मदत कराल नंतर ती मान्य आहे, औषधाच्या बाबतीत नवीन नवीन संशोधन कराल हेही मान्य आहे, पण सध्या आमच्या शेतकऱ्यांची एक माफक अपेक्षा आहे। कारण हे जे झालेलं जे नुकसान आहे आता शेतकऱ्याचं 95% नुकसान म्हणजे काहीच नाही, हातात शेतकऱ्याच्या शून्य आहे। आता उरलेले 5% जे आपण म्हणत होतो गेल्या काही दिवसात, पण सतत जे धुकं आपण बघतोय त्या धुक्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आपला त्या 5%तनं पण त्याची घट होत आलेली आहे। इतकी परिस्थिती वाईट असताना जर आमच्या आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना जर तुम्ही चांगलं भरघोस असं पॅकेज जाहीर करू शकत नसेल तर काय उपयोग आहे? शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये का? आणि मुळात ह्या आंदोलनाला कुठलाही राजकीय रंग नाहीये हे लक्षात घ्या। कारण आम्ही फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना भेटलो, उदय सामंत त्यांची भेट घेतलेली, परंतु काही त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे ते भेट होऊ शकली नाही। त्यांचे बंधू राजापूरचे आमदार भैया सामंत यांना भेटलो, त्या ठिकाणी भास्कर जाधवांना भेटलो, सगळ्यांना भेटलोय। इथे कुठलंही पक्षीय राजकारण कोण करत नाही, ही सगळ्यात गोष्ट इथे फक्त शेतकरी आणि त्याची निशाणी आंबा या एका गोष्टीसाठी हे सगळे झटणारे शेतकरी आहेत। येणाऱ्या 12 तारखेला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोर्चाला उपस्थित राहून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्या ठिकाणी झटायचंय। चर्चेची दारं ही सगळ्यांसाठी खुली आहेत। चर्चा आम्ही थांबवलेली नाही, चर्चा करतच होतो। पहिली सभा झाल्यानंतर सन्माननीय पालकमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं, त्या बोलवण्याप्रमाणे आमचं शिष्टमंडळ, इतर संघटनांचं शिष्टमंडळ मुंबईत गेलं, पण त्या बैठकीतनं तोडगा निघाला नाही म्हणून आज आमच्यावर ही वेळ आली आहे। आमची अपेक्षा होती की पालकमंत्री आम्हाला कुठेतरी न्याय मिळवून देतील, अजूनही त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे। आम्हाला भरघोस असं पॅकेज डिक्लेअर करा, हे सगळे मोर्चाने थांबतील। अजूनही
वेळ गेलेली नाही. आम्हाला भरघोस निधी, कर्जाच्या सरसकट कर्जमाफी, आंबा आणि काजूला हमी भाव आणि जे झालेलं नुकसान आहे त्याचं नुकसान भरपाई हेक्टरी 5 लाख आणि आंब्याला 5 लाख आणि काजूला 3 लाख हे आम्हाला हेक्टरी मिळालंच पाहिजे. ही आमची माफक अपेक्षा आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत कधीच मोर्चे काढले नाहीत, आंदोलनं केली नाहीत, पण ही आंदोलनं करण्याची वेळ आज आमच्यावर आली आहे. कारण आता हे जे नुकसान झालंय ते पुढच्या 10 वर्षात शेतकऱ्याचं भरून निघणार नाही. तुम्ही बाकीची जरी फळ संशोधन केंद्र उद्याच्या उद्या चालू केलात, ते इकडचं जे आहे ते चालू कार्यान्वित केलात परत, तरी आमचा शेतकरी जो नुकसानात आहे ते नुकसान भरून निघणार आहे का? मग त्या नुकसानासाठी तुम्ही काहीतरी तडजोड केली पाहिजे होती. आणि चर्चेची दारं ही कायम उघडी आहेत. चर्चा आम्ही करू, चर्चेची दारं बंद नाही आहेत. पण जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरणं हा आमचा हक्क आहे आणि त्या हक्काप्रमाणे आम्ही रस्त्यावर उतरणार. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा या भागाचे आमदार सन्माननीय नितेशजी राणे साहेब पालकमंत्री यांची भेट घेतली आणि त्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली. त्यानंतर हे सगळं करत असताना पूर्ण कोकण पट्ट्यातले सगळे लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातले असतील किंवा रायगड पासून सिंधुदुर्गापर्यंत, या सर्व लोकप्रतिनिधी भेट घेऊन आम्ही ते वस्तुस्थिती समजून त्यांना सांगितली. आणि असं असताना काल जो काही राज्याचा बजेट जाहीर झाला, मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा सामान्यातला सामान्य शेतकरी म्हणजे आंबा बागायतदार, कारण मी बघत होतो की जर इतिहासात पहिल्यांदा सामान्य शेतकरी कालचा बजेट आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोळे टक लावून पाहत होता. म्हणजे अक्षरशः खरोखरच काल प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा होती की काहीतरी आंबा बागायतदारांना त्या ठिकाणी चांगली भरघोष मदत होईल. पण कारण एकंदरीत सोशल मीडियावर संध्याकाळी जो काही बजेट सादर झाल्यानंतर ज्याही काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या त्या खरोखरच अगदी चिंताजनक होत्या. की खरोखर सर्वसामान्य शेतकरी अगदी नाराज झालाय. मला वाटतं इतिहासात कोण कधी बजेट बघत नाही एवढा अटक लावून, कोकणातला तरी बरेचसे शेतकरी तो कालचा बजेट बघत होते. आणि असं असताना त्याच्यानंतर काही चर्चाही सभागृहात झाली आणि चर्चा करत असताना खरोखरच सन्माननीय कृषी मंत्री यांची आम्ही भेट घेतली. आणि काल त्यांनी जे काही कोकणच्या बाबतीत त्यांनी वक्तव्य केलं की ते मागचं तर सगळं बजेट वाचून दाखवलं की विम्याला आम्ही 82 कोटी जिल्ह्यातल्या सिंधुदुर्गासाठी तजवीज केली होते. हे सगळ्या मागच्या गोष्टी आहेत. ते पुढचं काही बोलायला तयार नव्हते. आणि त्या बजेटमध्ये आम्हाला अशी अपेक्षा होती की आमची साधारण आम्ही एवढं फिरल्यानंतर आम्हाला अंदाज होता की या सरकारकडून समाधानकारक आपल्याला काही हे मिळणार नाही. पण निदान म्हटलं नवीन टेक्नॉलॉजी किंवा आता असलेले संकट, AI सारखं तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी कमीत कमी मला वाटतं कोकणला ते कमीत कमी 200-300 कोटी तरी देतील असं आमची गाडी चर्चा असायची कायमच. आणि ती तेवढी अपेक्षा होती. पण मला वाटतं एकंदरीत राज्याने महाराष्ट्राच्या नकाशावरसून कोकण पूर्णतः काढून टाकलेला आहे असा हा तो कालचा अर्थसंकल्प होता. म्हणजे आम्ही आंबा बागायतदार त्यांच्या गंतीतच नाही आहोत असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसलं. वाईट म्हणजे सुदैवानं आपल्या जिल्ह्यातील किंवा कोकणातले लोकप्रतिनिधी असतील जसा म्हणावा तसा त्या ठिकाणी विषय त्यांनी मांडला नाही किंवा जे काही सरकारकडे भांडलं पाहिजे होतं तसं काही ठोस असं काही दिसलं नाही. खरोखरच सामान्य शेतकरी म्हणून त्या गोष्टीचं वाईट वाटतं. आणि असं असताना या देवगड तालुक्याने असेही आमदार बघितले आहेत की एकेकाळी एखाद्या विषयासाठी राजीनामाही दिले, सत्तेतल्या आमदारांनी राजीनामा द्यायला सुद्धा तयार होते. आणि असं असताना आजचं म्हणजे जिल्ह्यातलेच घेऊ नका, कोकणचे सर्व लोकप्रतिनिधी जे सत्तेतले असतील ते सत्ता सोडायला काय तयार नाहीत असं एकंदरीत दिसतंय. कारण आज अशी अपेक्षा होती रायगड पासून सिंधुदुर्ग जिल्हा एका तरी आमदाराने जर म्हटलं असतं ना की ह्या शेतकऱ्यासाठी मी माझा राजीनामा देतो, तर आज कुठेतरी आम्हाला वाटलं कोकणच्या लोकांना वाटलं असतं की लोकप्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. पण सुदैवानं ती कोकणच्या जनतेच्या नशिबात नाही. आणि असं असताना आजपर्यंत कोकणची जनता कधी रस्त्यावर उतरली नाही की एवढा हा विषय, म्हणजे आपणही पत्रकार समोर आहात, तुम्हाला याची कल्पना असेल की कोकणच्या इतिहासात एवढा शेतकरी कोकणी माणूस हा एकत्र येणे हा कोकणच्या इतिहासातला हा पहिला दिवस आहे. कारण कोकणी माणूस कधी एकत्र येत नाही हा आजपर्यंत इतिहास होता. पण आंबा बागायतदार, काजू बागायतदार दाखवून दिलं की आम्ही एकत्र येऊ शकतो. आणि खरोखरच मी सांगतो की आजची जी परिस्थिती आहे, कमीत कमी पुढचं सीझन कसं येईल, पुढचं काय सीझन कसं हे कोणालाच माहिती नाही. पण हीच जर वेळ पुढल्या वर्षी आली तर कमीत कमी मी सांगतो नवीन जे बागायतदार आहेत, युवा तरुण उद्योजक आहेत, ते अक्षरशः आत्महत्या करण्याची दुसरी वेळच असणार नाही. माझी विनंती सरकारला आहे की अजून वेळ गेली नाही, आपल्या 23 पर्यंत अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात तिला कोकणच्या भावना समजून तुम्ही कोकणला, शेतकरी जर कोकणचा जगवायचा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त भरपाई तुम्ही त्या ठिकाणी जाहीर करा, जेणेकरून
ही जी काही तुम्ही 2 लाखापर्यंतची कर्जमाफीचं जे काय म्हणतायत, तर कोकण हा स्वाभिमानी कोकण आहे. मला वाटतं महाराष्ट्राच्या तुलनेत 1 ते 2% थकीतदार असतील आणि त्यात 1-2% लोकांनाच या ठिकाणी लाभ मिळणार आहे त्या कर्जमाफीचा. तर बाकीचे आम्ही सगळे प्रामाणिक शेतकरी आहेत की जे रेग्युलर कर्ज भरतायत. ते 50,000च्या आज लोकांना 50,000ची अपेक्षाच नाहीये. तुम्ही जास्तीत जास्त काही ठोस भरपाई द्या. ते कर्जमाफीचा विषयच लोकांच्या डोक्यात नाहीये. एवढीच या ठिकाणी सांगतो. आणि असं असताना खरोखरच पुन्हा विनवणी करतो की सरकारने या गोष्टीवर बारकाईने विचार करून या इथले सगळे लोकप्रतिनिधी, आता सुदैवाने नवीन आता जिल्हा परिषदच्या इलेक्शनात त्याही लोकप्रतिनिधींना विनंती आहे, जिल्हा परिषद असतील, सगळे पंचायत सदस्य असतील, यांनीही परवा होणाऱ्या 12 तारखेच्या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हा. सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनाही संपर्क केला आणि काही दोघांना भेटायचं सुद्धा आहे. परवा एक दोघांना भेटायला गेलो. म्हणजे प्रत्येकाच्या संपर्कात आहोत आम्ही. आणि त्यांनाही आम्ही विनवणी करतोय की साहेब, हा विषय काय राजकीय नाही. आम्ही जरी राजकीय पक्षाचे असलो पदाधिकारी, तर हा सर्वसामान्य लोकांचा विषय आणि सर्वसामान्य कुठेतरी आवाज शेवटी काही गोष्टीत कोणतरी पुढे लागतं. त्यामुळे या ठिकाणी आमचे काका ढोके असतील आणि सगळी टीम हे कुठेतरी आम्हाला विश्वास घेऊन त्या ठिकाणी हे सगळं करत असतो. त्यामुळे इथे राजकारण कुठे नाही. आणि मगाशीच मी एक बाईट ऐकली की एका पत्रकारांनी पालकमंत्री साहेबांना म्हटलं की राजू शेट्टी साहेब आणि वैभव नाईक त्या उद्या होणाऱ्या भारतीय मोर्चाचं नेतृत्व करतात. सुदैवानं वैभव नाईक साहेबांचा मी आभार मानतो की त्यांनी आपल्याला पाठिंबा डिक्लेअर केला. पण हे आंदोलन त्यांच्या नेतृत्वात नसणार आहे. आम्ही त्यांनाही तशी कल्पना दिली आहे की हे नेतृत्व फक्त सन्माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वात असणार आहे. त्यामुळे याच्यात ते सहभागी होतील आणि त्यांनी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. सगळ्या पक्षाच्या आजी माजी आमदार सगळे लोकप्रतिनिधी आहेत, ते सर्वांनी सहभागी व्हा ही आमची विनंती आहे. पण त्यात या सभेत फक्त नेतृत्व, त्या आंदोलनाचं नेतृत्व सन्माननीय राजू शेट्टी साहेब करणार आहेत. हॅलो